जसं नवऱ्याची जर बहीण आली असेल घरी तर काय होते, घरामध्ये आनंद होतो का आपल्याला? आपल्या नवऱ्याची बहीण आली म्हणून नवऱ्याच्या बहिणी करता सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, सुंदर असा गुलाबजामुनचा स्वयंपाक करायचा. करतो का आपण असं? आपल्याला आनंद होत नाही. पण त्याच जागी जर आपली बहीण आली असेल तर किती आनंद होतो आपल्याला. मग आपल्या बहिणीला जर आपण आपलं मानू शकतो तर आपल्या नवऱ्याच्या बहिणीला आपलं का मानू शकत नाही? कारण आपण काय करतो, जेव्हा सासरी नांदाईला जातो त्यावेळेस पासून काय करतो, थोडंसं काही जर भांडण झालं तर ते भांडण मनामध्ये ठेवून घेतो, ते विसरत नाही. पण बहिणीसोबत स्वतःचं जर भांडण झालं असेल तर ते थोड्या क्षणातच विसरून जातो. आईसोबत भांडण झालं असेल तर ते पण विसरून जातो. आणि हेच जर आपण आपल्या सासरी केलं तर आपला संसार किती सुखाचा होईल. म्हणून संसार करत असताना सासू सासऱ्यांना आपल्या आई वडिलांप्रमाणे जपा.